नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा महाराष्ट्र दौऱ्यावर नरेंद्र मोदी असल्या कारणाने या दिवशी मिळणार आहे। काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईबच केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो। याच योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। जर तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे पात्र शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, आताच मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात अनेक असे शेतकरी आहेत ते ज्या लाभापासून विचिंत राहणार आहे। त्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांची बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे जर तुम्हीही या यादीमध्ये असाल तर तुमचे लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या, नाहीतर तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार नाही। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, अनेक व्हिडिओमध्येच्या माध्यमातून मी सांगत असतो की आधारला आपल्या बँक लिंक करून घ्या। आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीत आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 26 सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे हे जे अनुदान आहे ते 26 सप्टेंबर रोजी मिळणार आहे आणि हे अनुदान महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते उद्घाटनद्वारे हे जे पैसे आहेत हे पैसे एका कार्यक्रमामधून वितरित केले जाणार आहेत। तर ही एक आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी शेतकरी बांधवांसाठी। तर एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा आपण हप्ता मिळू शकतो। आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास पीएम किसान योजनेचे लाभधारी शेतकऱ्यांची संख्या जी वाढत चाललेली आहे आणि ही लोकप्रिय अशी पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवर चुकीने अपात्र झालेल्या लाभधारक पात्र करण्यासाठी निर्देशन सुद्धा देण्यात आलेले आहेत। एकंदरीत आपल्या खात्यावर जर ही रक्कम पीएम किसान महासन्मान निधी योजनेची आणि कापूस आणि सोयाबीन योजनेची म्हणजेच जे भावांतर योजना या योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान मिळणार आहे ते मिळण्यासाठी तुम्हाला काही कामे करावी लागतात। तेच म्हणजे पहिलेच काम म्हणजे या दोन्ही जे पैसे जर यायचे असतील तर आधारला बँक लिंक करून घ्या। अगोदर काय करा शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की आधारला बँक लिंक असणं फार गरजेचं आहे। तरच तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे मिळणार आहेत। त्यामुळे आपल्या आधारला बँक लिंक करून घ्या, जेणेकरून पैसे डीबीटी मार्फत तुमच्या खात्यावरती जमा होऊन जातील। तर एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या अद्यापही आधार लिंक नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यायचे आहे। तसेच यामध्ये लाभधारकाची जे योग्य मालकी हक्क 1 फेब्रुवारी 2000 पूर्वीचा असणे सुद्धा यामध्ये काही सुद्धा EKYC सुद्धा करणं गरजेची आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी तुम्ही जर EKYC साठी जर अपात्र असाल तर पात्र होण्यासाठी तुम्हाला EKYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी तुम्ही विचिंत राहू शकता। जेणेकरून तुम्हाला जर हप्ता मिळवायचा असेल तर EKYC, लँड सेडिंग जमिनीचा प्रॉब्लेम तसेच आधार सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम येस करून घ्या। हे जे तिन्ही प्रॉब्लेम येस असतील तर 17वा हप्ता मिळाला असेल तर 18वा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी होती। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। एक आनंदाची बातमी म्हणजे सोयाबीन आणि कापूसचे जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।